कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे बघ ना, ज्याचं करायला जावं भलं तो म्हणतो माझंच खरं। कशी बोलतेय बघ ही। आई बाबा तुम्ही गप्प का बसलात? बोला ना काहीतरी। आपण एवढं केलं तिच्यासाठी आणि ती कसं बोलतीये? अगं ताई तुला कळत कसं नाहीये? तुझ्यावर अन्याय झाला म्हणून आम्ही ऍक्शन घेतली आणि तू काय केलंस ग? मला मारलंस? मला बोलतेस एवढी? इरा इरा शांत हो बरं, तू शांत हो. बस बेटा, तू बस आधी. शांत हो, शांत हो. पास झाला तर उगाच रडून तमाशे करून काही होणार नाही। अक्षु बाळा, तू जरा शांत हो. बघा ना कशी बोलत सुटली आहे ते। हे बघ इरा, तू जरा गप्प राहा. मी बोलतोय ना अक्षुशी. अक्षु बाळा, तुझा मुद्दा बरोबर आहे, पण भुवनेश्वरी मॅडम जे वागल्या ना त्याचा मला व्यक्तिशः खूप त्रास झालाय. अगं तू जे सहन करतेस ना ते मला सहन झालं नाही, तर माणूस कुठेतरी व्यक्त होणारच ना. हे बघ, मी तक्रार करून व्यक्त झालो असं समज हवं तर. बाबा मी व्यक्त होण्याला काहीच म्हणत नाहीये, पण व्यक्त होण्याची पद्धत चुकली ना, वेळ चुकली बाबा। पोलिसात जाऊन तक्रार केली तुम्ही। एकदा तुम्ही अधिपतींशी बोलून घ्यायला हवं होतं ना। मला बोलायचं होतं बाबा, मी बोलणार होते अधिपतींशी, त्यांना सगळं समजावून सांगणार होते, त्याआधी तुम्ही अशी तक्रार करून बसलात। बाबा मला भेटायचं होतं त्यांना, मला अजूनही भेटायचंय अधिपतींना, मला सांगायचंय त्यांना की आपलं बाळ वाढतंय माझ्या पोटात। मी त्यांना सांगितलं असतं तर सगळ्या गोष्टी बदलल्या असत्या, त्यांनी समजून घेतलं असतं, सगळं चांगलं झालं असतं बाबा। आता सगळं भलतच झालंय। आपली बाजू बरोबर आहे आपल्याला माहितीये, पण असं असून सुद्धा आता आपण पोलिसात तक्रार केली म्हणून भुवनेश्वरी मॅडम पीडित होणार, त्यांच्यावर अन्याय झाला असा कांगावा त्या करणार। आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे आपली बाजू बरोबर असून सुद्धा अधिपतींच्या नजरेत आपण वाईट ठरणार। मला हे नको होतं बाबा, मला हेच नको होतं आणि आता तेच झालंय। आता भुवनेश्वरी मॅडमचं पारडं जड झालंय, आपण केलंय ते। का असं केलं आई? का असं केलं तुम्ही मला न सांगता? काय असं गप का तुम्ही साहेब? दाखवा की काय आई साहेबांनी विरोधात लिहिलंय ते तरी बघू दे. एवढा काय राग आहे आमच्या आई साहेबांविषयी की डायरेक्ट तक्रारच करायला आल्या गडबडीने एवढ्या. मला बी कळू दे, बघू दे जरा काय लिहिलंय तक्रारी. सॉरी सर. काय ते सर मी सॉरी म्हणालो. का सॉरी कशाला? ती तक्रार तेवढी द्या वाचायला. तीच तर नाही देऊ शकत तुम्हाला. का? तसं नाही करू शकत आम्ही. आमच्या आई साहेबांविरोधात तक्रार आहे हो. त्याच्यात काय लिहिलंय हे बी जाणून घ्यायचा हक्क नाही का आम्हाला? हो सर, खरंच सांगतोय मी, तसं करू शकत नाही आम्ही. आमच्या नियमात बसत नाही. बरोबर आहे, मी फक्त वाचतो आणि लगेच परत देतो तुम्हाला. द्यावर. सॉरी. असू द्या अधिपती, राहू द्या, नका वाचू तुम्ही. आता आपण वाचून आणखीन काय फरक पडणार आहे नाही का? नाही म्हणजे शब्द काय लिवलेत, कुणी लिवलेत, हस्ताक्षर कसं आहे, असं काय आपल्याला सिद्ध करायचं वय? हां, मास्तरीनबाईंकडनं तक्रार झाली, हे सिद्ध झालंय, बाद झालं. आमच्या मास्तरीन महिने अशी तक्रार केली असेल आम्हाला खरंच वाटत नाही. आता ती तक्रार वाचून खरं वाटणार आहे काय तुम्हाला? हां अधिपती, तुमचा का नाही आंधळा विश्वास आहे त्यांच्यावर, राहू द्या तो तसाच. आम्ही तुमचे डोळे उघडायचा खूप वेळा प्रयत्न केलाय, अजून बी करतोय, पण आता तुम्ही डोळे घट्टच मिटायचं ठरवलं तर आम्ही तरी त्याला काय करणार नाही का? पण मॅडम त्यांची फॅमिली काय त्यांच्या फॅमिलीचं काय? नाही म्हणजे ते असू दे, सोडा ते सोडा. आता काय आम्हाला ते तक्रार पत्र बघायचं नाही. हां, राहू द्या अधिपती. ठीक आहे मॅडम, आम्ही दोन्ही बाजू ऐकून घेऊ, सगळी चौकशी करू आणि मगच काही ती ऍक्शन घेऊ. तेच म्हणतोय आम्ही, तुम्ही तुमचा वेळ घ्या, तुमच्या पद्धतीने सगळी चौकशी करा. या समध्यामध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण सहकार्य करू. कधी बी बोलवा, येऊ आम्ही चौकशीला. आणि जर का तुम्हाला असं वाटलं की यांच्या तक्रारीमध्ये तथ्य आहे तर आम्ही स्वतःहून येऊ तुमच्याकडं. करा आम्हाला अरेस्ट.
टाका आम्हाला जेलमध्ये, केस करा आमच्यावर, पण फक्त एक ध्यानात ठेवा, आमच्या लेकराला ह्याच्यामध्ये घेऊ नका हो. त्यांनी फक्त त्यांच्यावर प्रेम केलंय, त्यांना मान दिलाय. अहो असा नवरा मिळावा म्हणून पोरी जन्मोजन्मी व्रत वैकल्य करतात. आमच्या सुनबाईनी बघा काय केलं, तक्रार. असू द्या, त्यांची मर्जी, त्यांना जे वाटलं ते त्यांनी केलं. पण आता हे असं करून त्यांना काय मिळणार आहे देवास ठाऊक. मला एक सांगा साहेब, मास्तरीनबाई स्वतः आल्या होत्या इथं तक्रार द्यायला? म्हणजे त्यांनी स्वतः केली का इथं येऊन तक्रार? असं मास्तरीनबाई स्वतः आल्या होत्या इथं तक्रार द्यायला? नाही म्हणजे ते अधिपती, तुम्हाला विश्वास ठेवायचा नसेल तर नका ठेवू, पण आता कोण येऊन गेलं कोण नाही गेलं ते कशाला विचारताय? हा, जे व्हायला नग होतं ते झालं ना व. आता त्यांना त्यांचं काम करू द्या. हा, माफ करा इन्स्पेक्टर साहेब, पण तुम्ही तुमचं काम करा. आम्ही काही त्याच्यामध्ये अडथळा आणणार नाही. तुम्हाला वाटत असेल तर आता बेड्या ठोका ठोका. वाटतंय का तुम्हाला तक्रार खरी आहे म्हणून? बेड्या बेड्या काय टोकायची गरज नाही, ते खोटंच आहे सगळ्यांनी, खोटे आरोप केलेत. कशाला बेड्या काय तरी बोलतोय आपला आई साहेब? काय गरज नाही आहे साहेब, सगळं चुकीचं त्यांनी सांगितलेलं आहे. तक्रारी रद्द करा, ती चौकशी आत्ताच्या आत्ता. अधिपती, आपण त्यांच्या कामात अडथळा आणायचा नाही, करू दे त्यासनी. आणि कर नाही त्याला डर कसला, करू दे त्यांना त्यांचं काम. हा हो मॅडम, ते करूच आम्ही. पण आता तुम्ही घरी गेलात तरी चालेल, आम्ही सगळी चौकशी करू आणि जर काही तथ्य असेल तर आम्ही तुम्हाला कॉल करू. ढेकळत तथ्य असते. पण जर का तथ्य नसल तेव्हा आम्हाला त्यांच्या विरुद्ध तक्रार करायची आहे. ती तक्रार तुम्ही लिहून घेतलीत म्हणजे झालं. हो मॅडम, आम्हाला पण सत्य जाणून घ्यायचंच आहे ना. चला निघूया. थांबा मॅडम, आता काय? तुम्ही चौकशीला आलात ना, इथे सही करून जा. करतो, वा पुढे आम्ही आलो. त्या तिकडं आम्ही लवकरात लवकर सगळी चौकशी करू. आम्ही सांगितलेलं तेवढं ध्यानात ठेवा. तथ्य नसल तर आम्ही त्यांच्यावर उलटी तक्रार करणार. जरूर. बाप रे, अगं ताई तू कशी आहेस? आई बाबा तुम्ही बघताय ना, तिच्यासाठी आपण एवढं करतोय आणि हिला सासरच्यांना काय वाटेल, ते सगळं हे कसं घेतील हा विचार करतीये ही. इरा तू शांत राहा बरं, प्लीज प्लीज, काहीही बोलू नकोस तू आता. मी काय म्हणते, आपण सगळेजण जरा थोडा वेळ शांत राहूयात का? हा, म्हणजे जरा सुचेल, थोडंसं शांत राहूयात. नाही आई, मला ना खूप त्रास होतोय. तुम्हाला जो त्रास होतोय ना ते मला बघवत नाहीये. काय ग ताई, तुला एकदा तरी बाबांचा विचार मनात येतो? तुला ना आता आम्ही शत्रू वाटायला लागलोय आणि ते सगळे लोक तुला एकदम सख्खे वाटायला लागलेत. खरं तर ना त्या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे, अगदी अधिपतींसहित. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.